ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। नदीचं जे धोकादायक पातळी होती त्याच्या पातळीच्या खाली पाणी आलेलं आहे। आता हायटाईड सुरू झालेली आहे आणि त्यामुळे यासाठी कुठलाही धोका नको म्हणून एनडीआरएफ डिझास्टर सगळं काम करत आहे। मुंबई महापालिकेची टीम सगळे अधिकारी रस्त्यावर फील्डवर आहेत आणि जवळपास 525 पंप ॲक्टिवेट आहेत। त्याचबरोबर 10 मिनी पंपिंग स्टेशन, 6 मेन पंपिंग स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत। होल्डिंग पॉइंट जे आहेत तेही ओव्हरफ्लो झाले, होल्डिंग पॉइंट देखील आपण केले आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला आहे। 6 तासामध्ये 200 मिलीमीटर पाऊस आणि 24 तासात 300 मिलीमीटर पाऊस। हा कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडण्याचं एक या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। बऱ्याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले, परंतु जे पंप आहे ते पंप तिथलं पाणी ड्रेन आउट करतात, पाणी बाहेर फेकतात आणि त्यामुळे सर्व टीम आणि उद्या रेड अलर्ट उद्यापर्यंत आहे आणि सकाळपर्यंत आणि सार्वजनिक सुट्टी दिलेली आहे आणि खाजगी कंपन्यांना देखील, खाजगी संस्थांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण आवश्यकतेनुसारच, अगदी आवश्यकता असेल, गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरातून काम करा, वर्क फ्रॉम होम अशा प्रकारचं देखील विनंती, आवाहन केलेली आहे। त्यामुळे मला वाटतं सर्व लोक टीम या ठिकाणी, आपले कार्यकर्ते देखील शिवसेनेचे असतील, युवासेने असतील, सर्व जे कार्यकर्ते जे आता सर्व इथं काय पक्ष वगैरे काही नाही आहे, सर्व जे मिळेल त्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी करतायत। मला येतानाच आमचे कार्यकर्ते भेटले की सकाळपासून ते इथं रेस्क्यू ऑपरेशनला हे करतायत। आता जवळपास 300-400 लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलवलेलं असतं, त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। मला वाटतं या ठिकाणी सर्वांनी मिळून एक कलेक्टिव्ह टीमवर्क म्हणून काम केलं पाहिजे आणि अशा संकट समयी सगळ्यांनी एक दुसऱ्याला मदतीचा हात दिला पाहिजे। शेवटी निसर्ग आहे, वरुण राजा आहे, तो मोठ्या प्रमाणावर कमी वेळात जास्तीचा पाऊस पडल्यामुळे हे सगळं होतं। मुंबई